नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व भगिनींसाठी एक खूप महत्त्वाची अपडेट आहे. योजनेचे पैसे आपल्या खात्यात वेळेवर येत राहावेत यासाठी शासनाने एक नवीन नियम आणलाय, तो म्हणजे ई-केवायसी. आता हे ई-केवायसी नक्की काय आहे आणि ते घरबसल्या कसं करायचं, चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का? जर आपलं उत्तर हो असेल, तर मग पुढची काही मिनिटं ही माहिती अजिबात चुकवू नका. कारण ही माहिती थेट आपल्या आर्थिक लाभाशी जोडलेली आहे. अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल, की अरे, हे ई-केवायसी अचानक का करायचं आणि त्याची गरज काय? अगदी बरोबर प्रश्न आहे. कोणतीही गोष्ट करण्याआधी ती का करायची हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. चला, आधी तेच जाणून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपली ओळख पटवून देणं. म्हणजे सरकारला ऑनलाईन पद्धतीने हे कन्फर्म करून देणं की हो, मीच ती लाभार्थी आहे आणि यासाठी आपलं आधार कार्ड. आता सरकार हे बंधनकारक का करतंय? तर त्याची काही ठोस कारणं आहेत. पहिलं म्हणजे यामुळे योजनेचा पैसा थेट योग्य व्यक्तीच्याच खात्यात जातो. मध्ये कोणी त्याचा गैरफायदा घेऊ शकत नाही. दुसरं, प्रत्येकाची ओळख पटते. आणि तिसरं म्हणजे यामुळे संपूर्ण योजनेत एक पारदर्शकता येते. आणि हो, आधार कायद्यानुसार सुद्धा हे करणं आवश्यक आहे. बरं, ई-केवायसी का करायचं हे तर आता आपल्या लक्षात आलं. पण आता पुढचा प्रश्न, नेमकं काय आणि कधीपर्यंत करायचं आहे? चला, याच्या तारखा आणि नियम समजून घेऊ. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणं हे अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. हे केलं नाही तर योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. आणि यासाठी सरकारने किती वेळ दिलाय? तर सरकारी परिपत्रक आल्याच्या तारखेपासून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता हे काम लवकरात लवकर पूर्ण करणं कधीही चांगलं. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, ही प्रक्रिया फक्त एकदाच करून थांबायची नाहीये. शासनाच्या नियमाप्रमाणे दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात सर्व लाभार्थ्यांना आपलं ई-केवायसी अपडेट करावं लागणार आहे. म्हणजे ही एक वार्षिक प्रक्रिया असणार आहे. आता आपण आलोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, की ही ई-केवायसी प्रक्रिया नक्की करायची कशी? काळजी करू नका, प्रक्रिया खूप सोपी आहे. चला, एक एक करून सगळ्या पायऱ्या व्यवस्थित समजून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. पत्ता आहे ladakhibain.maharashtra.gov.in. हा पत्ता नीट तपासून घ्या आणि याच वेबसाईटचा वापर करा, कारण चुकीच्या वेबसाईटवर जाऊन फसवणूक होण्याची शक्यता असते. वेबसाईट उघडली की तुम्हाला समोरच ई-केवायसीचा एक बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करायचं. आता तिथे आपला आधार क्रमांक टाका आणि त्याच्या खाली एक कोड दिसेल, त्याला कॅप्चा म्हणतात, तो जसाच्या तसा लिहा. त्यानंतर संमती देऊन सेंड OTP या बटनावर क्लिक करा. आता आपल्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल, तो दिलेल्या जागेत टाकून सबमिट करा. आता पुढची पायरी, इथे आपल्याला आपल्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. पुन्हा एकदा सेंड OTP बटनावर क्लिक करा. आता त्यांच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो इथे टाकून सबमिट करायचा आहे. म्हणूनच ही प्रक्रिया करताना त्यांचे मोबाईल जवळ असतील तर काम एकदम सोपं होऊन जाईल. आता आपण आलोय शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर. इथे आपल्याला आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर 2 सोपे प्रश्न विचारले जातील, ज्यांची उत्तरं फक्त होय किंवा नाही मध्ये द्यायची आहेत. ही माहिती देताना खूप काळजी घ्या, कारण ती अचूक असणं गरजेचे आहे. हे आहेत ते 2 महत्त्वाचे प्रश्न. पहिला, कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी नोकरीत किंवा पेन्शन घेणारा आहे का? आणि दुसरं, कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ घेत आहे का? या दोन्ही प्रश्नांची जी खरी माहिती असेल ती होय किंवा नाही मध्ये निवडा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. आणि ह्या सगळ्या पायऱ्या व्यवस्थित पूर्ण झाल्यावर आपल्या स्क्रीनवर सक्सेस म्हणजे तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा हिरव्या रंगात एक मेसेज दिसेल. हा मेसेज दिसला की समजायचं आपलं काम यशस्वी झालं. चला, तर मग जाता जाता आपण आतापर्यंत पाहिलेल्या माहितीतील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पटकन बघूया, जेणेकरून ते आपल्या कायम लक्षात राहतील. तर फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1.
ई-KYC करणं कंपल्सरी आहे. 2. यासाठी 2 महिन्यांची मुदत आहे. 3. फक्त आणि फक्त ladkibahin.maharashtra.gov.in याच अधिकृत वेबसाईटचा वापर करा. आणि 4. प्रक्रिया करताना स्वतःचा आणि पती किंवा वडिलांचा आधार लिंक्ड मोबाईल नंबर जवळ ठेवा. तर मग शेवटच्या तारखेची वाट अजिबात बघू नका. आपलं ई-KYC आजच पूर्ण करा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळवत राहा. चला तर मग लगेच आपापले आधार लिंक्ड मोबाईल नंबर तपासून ही प्रक्रिया आजच पूर्ण करून टाका.